हाय हॅलो नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत शेंगदाणा आणि गुळाचे लाडू। शेंगदाण्याचे लाडू चवीला जितके अप्रतिम लागतात तितकेच बनवायला अगदी सोपे आणि पौष्टिक आहेत। पाक बिघडवण्याची अजिबात भीती नाही, फक्त 20 मिनिटात तयार होणारी ही झटपट रेसिपी। एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि एक किसलेले गूळ घेतला आहे। गुळाची पावडर घेतली आहे किंवा बारीक चिरलेला गूळही घेऊ शकता। सगळ्यात आधी तर मंद ते मध्यम आचेवर कढईमध्ये शेंगदाणे सतत ढवळत चांगले खरपूस आणि खमंग भाजून घ्या। शेंगदाणे आतपर्यंत भाजले गेले पाहिजे, पण ते जळणार नाही त्याची काळजी घ्या। असे शेंगदाणे भाजून घ्या मंद आचेवर। भाजलेले शेंगदाणे एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊन द्या। थंड झाल्यावर हाताने चोळून त्याची साले काढून घ्या आणि शेंगदाणे स्वच्छ करून घ्या। साफ केलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाका। मिक्सर चालू बंद करत शेंगदाणे थोडे जाडसर किंचित मोठे वाटून घ्या, एकदम बारीक पावडर करू नका। आता या जाडसर कुटामध्ये किसलेला गूळ, वेलची आणि थोडे तूप घाला। पुन्हा एकदा मिक्सर चालू बंद करत 2-3 वेळेस फिरून घेऊ, जेणेकरून गूळ आणि शेंगदाणा एकत्र एकजीव होतील। शेंगदाण्याचा स्वतः तेलामुळे हे मिश्रण छान ओलसर होईल। मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर हे मिश्रण एका परातीत किंवा ताटात काढून घ्या। मिश्रणाचा थोडा थोडा भाग हातात घेऊन त्याचे गोल गोल लाडू वळून घ्या। मिश्रण छान ओलसर असल्यामुळे लाडू अगदी सहज वळता येतात। चवीलाही खूप छान आणि सगळ्यात सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू नवनवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।